आदरणीय मदनदादा भोसले। यशवंत नगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रोहित वाडकर, यशवंत नगर गणाचे उमेदवार स्वप्नीलभाई गायकवाड, या गटातील आबिपुरी गणाचे उमेदवार अशोकाबा मांढरे, या तिघांच्याही प्रचारार्थ या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री नामदार जयाभाऊ गोरे, व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्रातले नेते सन्माननीय अशोक बापू गायकवाड, ते केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते नाहीत, तर भारतीय जनता पक्षाचे भरभक्कम असे साथीदार आहेत। या ठिकाणी वाईचे नगराध्यक्ष सन्माननीय अनिलभाऊ सावंत, वाई नगरपालिकेचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका, आमच्या वाई भारतीय जनता पक्षाचे या विभागातील प्रमुख नेते अजय मांढरे, सचिन गाडगे, सतीश भोसले, आमचे मंडलचे अध्यक्ष गणेश सुतार, व्यासपीठावर विराजमान असलेल्या नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौभाग्यवती कल्पना शिंदे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या विशेषतः भगिनी आणि आमचे सर्व बंधू पत्रकार मित्र हो, सभेची वेळ 11 होती, 12:30 वाजायला आलेले आहेत। जयाभाऊंना पुढं 7 सभा करायच्यात। मी फार बोलणार नाही, मला फक्त एका गोष्टीची तुम्हाला जाणीव करून द्यायची, आपल्या गावखेड्यातल्या विकासासाठी जे जे करावं लागतं ते करण्याचे सामर्थ्य, शक्ती आणि व्यक्ती कोण असेल ते जयाभाऊ आहेत। आपण या ठिकाणी आपल्या गटातल्या तिन्ही उमेदवारांना यश प्राप्त करून दिलं तर कुठल्याही विकास कामाच्या संदर्भामध्ये आपल्या कुणालाही कुणाच्या दारामध्ये जावं लागणार नाही, असा आपला हक्काचं माणूस म्हणजे जयाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांना सगळ्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, गेल्या काही वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आपल्या हातामध्ये नव्हती, या संबंध विभागातला विकासाचा जो प्रवाह आहे तो पूर्ण खंडित झालेला आहे। तो पुन्हा गतिमान करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, आपल्याला मिळालेलं हे नेतृत्व, प्रतिनिधी यांची जपणूक करूया, त्यांना भरभरून मतं देऊया आणि या परिसरामध्ये कमळ फुलवण्याचा प्रयत्न करूया, एवढीच विनंती करतो। आणि जयाभाऊ हे सगळे तुम्हाला ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। आणि यानंतर ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा आदरणीय